बुलढाणा जिल्ह्यातल्या पळशी सुपो येथील दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले। दूषित पाण्याने गावातल्या 15 जणांचा बळी घेतला तर काही गावकरी मृत्यूशी संघर्ष करत होते। झी हेल्पलाईनने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आणि त्यानंतर पाणी पुरवठा समितीच्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली। बुलढाणा जिल्ह्यातलं हे पळशी सुपो गाव 3000 लोकवस्तीचं हे गाव खारपान पट्ट्यात येतं। पाणी टंचाई गावाच्या 5वीलाच पोहोचलेली। 2005 मध्ये या गावात जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत 44 लाख रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली। त्यासाठी एक 21 मीटर खोल आणि दुसरी 19.50 मीटर खोल बांधकामासह विहीर, एक टेस्ट बोरवेल, 2 स्विच रूम, 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि अंतर्गत वितरण व्यवस्था करणं अपेक्षित होतं। पण याकरता निवडण्यात आलेल्या पाणी पुरवठा समितीनं अधिकाऱ्यांशी संगनमत करून सदर योजना पूर्णत्वास नेलीच नाही। यामध्ये 2 विहिरींचं बांधकाम केलं, तेही निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं असून ते देखील निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय। वितरण व्यवस्थेमध्ये देखील निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले। सदर योजना पूर्ण झाल्यावर आपल्याला शुद्ध पाणी मिळेल अशी अपेक्षा येथील महिलांनी केली होती। त्यामुळे ही योजना मंजूर करण्यासाठी जी स्वच्छतेची अट होती त्यासाठी गावातील महिलांनी फार मेहनत घेतली आणि गाव स्वच्छ केलं। पण ज्यावेळी पाणी समिती निवडण्यात आली त्यावेळी या महिलांना डावलून प्रस्थापितांनी स्वतःच्याच नावाची वर्णी त्यात लावून घेतली। पाण्यासाठी हे देखील या महिलांनी मान्य केलं, परंतु 2005 पासून अद्यापही या गावाला एक थेंबही शुद्ध पाणी मिळालं नाही। पाणी पुरवठा योजना अर्धवट राहिल्यामुळे गावकऱ्यांना विहीर आणि बोरवेलचं अशुद्ध पाणी प्यावं लागतंय। या पाण्यामधील क्षारांचं प्रमाण 600 ते 700च्या वर असल्यामुळे या गावकऱ्यांना विविध आजारांनी ग्रासलाय। आतापर्यंत गावातील 15 जणांचा या अशुद्ध पाण्याने मृत्यू झालाय, तर अनेक तरुण मृत्यूशी झुंज देत आहेत। गावाची पाणी पुरवठा योजना सुरळीत व्हावी यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलनं केली, तक्रारी केल्या, परंतु त्याची कुणीही दखल घेईना। शेवटी या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। झी हेल्पलाईननं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं। इतकंच नाही तर झी हेल्पलाईनच्या टीमनं या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवला। अखेर या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी झाली। पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं जळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। त्यानंतर जळगाव पोलिसांनी तब्बल 2 महिने या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि त्यानंतर सबळ पुराव्याच्या आधारे समिती अध्यक्षाला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केलं। आता या भ्रष्ट अध्यक्षाची रवानगी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। सदर प्रकरणाची 2 महिन्यापर्यंत तपास करण्यात आला। तपासामध्ये दोन्ही आरोपी विरुद्ध सबळ पुरावा निष्पन्न झाल्याने त्यांना आरोपी सुरेश ठाकरे यांना ताब्यात घेऊन अटक केली। झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे समिती पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत या प्रकरणात न करता फक्त झी 24 तासच्या पाठपुराव्यामुळे आज भ्रष्टाचारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। आम्ही सर्वप्रथम झी 24 तासचे मनापासून गावकरी या नात्यानं आभार मानतो। समिती अध्यक्ष आणि सचिवाविरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होणं हा तक्रारकर्त्याचा आणि झी हेल्पलाईनचा उद्देश नाही, तर या गावाला शुद्ध पाणी पुरवठा सुरू होणं गरजेचं आहे। त्यामुळे जोपर्यंत ही योजना सुरू होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन त्याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल गावकऱ्यांच्या आरोग्याचा आहे। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।